नमस्कार. भूमी महाजनांच्या घरी आलेली असते. भूमी महाजनांच्या घरी आल्यानंतर ती गुरुजींना बोलते, गुरुजी मला माफ करा, मी आता या घरची सून नाही, त्यामुळे ही पूजा मी नाही करू शकत. तेव्हा आकाश भूमीकडे बघतच बसतो. तेव्हा गुरुजी म्हणतात, हे सर्व काय चालू आहे? असं कसं काय बोलू शकतेस तू भूमी? तुला कळतंय का तू किती चुकीचं बोलतेस ते? तेव्हा लगेच भूमी बोलते, हो, मी जे काही बोलते ते अगदी खरं बोलते, काही चुकीचं बोलत नाही. प्लीज गुरुजी, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, मी ही पूजा नाही करू शकत. तेव्हा मात्र गुरुजी आकाशला म्हणतात, आकाश, आता ही पूजा कोण करणार? या घरातील कर्ती स्त्रीच ही पूजा करू शकते. तेवढ्यात रागिणी नटून थटून सर्वांसमोर आलेली असते आणि रागिणी मोठ्याने बोलते, मी आहे या घरातील कर्ती स्त्री, मी करेन ही पूजा. तेव्हा मात्र सगळेजण तिच्याकडे बघतच बसतात. रागिणी खूपच हव्यासापोटी ती पूजा करायला जाते. तिला असं वाटत असतं की आता आपल्याला सगळाच मान मिळणार, या घराची आपणच मालकीन, या घरातील कर्ती स्त्री आपणच, म्हणून ती पूजा करायला जात असताना तिचा पदर समईच्या जळत्या वातेवरती पडतो आणि तेव्हा मात्र तिच्या पदराला आग लागते. जेव्हा ती भूमी बघते तेव्हा मात्र भूमी मोठ्याने ओरडते, आत्या, आणि भूमी तिथे जाते ती आग विझवायला आणि भूमीच्या हातूनच ती पूजा होते. तेव्हा मात्र रागिणीच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. रागिणी मोठ्याने बोलते, तू कशाला आलीस मध्ये मध्ये तडमडायला? तुला कुणी सांगितलं होतं मध्ये मध्ये यायची काही गरज होती का? तेव्हा मात्र रागिणीला भूमी बोलते, आत्या हो, असं काय करताय? तुमच्या पदराला आग लागली होती, तुमचा पदर जळणार म्हणून मी आले. तेव्हा लगेच रागिणी बोलते, ते मी बघितलं असतं, पण अपशकुन झाला ना, तुझ्या हातून पूजा झाली. तेव्हा गुरुजी म्हणतात, एक मिनिट रागिणी मॅडम, काही अपशकुन झालेला नाही, अगदी पूजा अगदी व्यवस्थित पार पडले. या घरच्या मोठ्या सुनेच्या हातून ही पूजा झाली. खरं सांगायचं तर तीच या घरची कर्ती स्त्री आहे. देवाच्या मनात सुद्धा हेच होतं, म्हणून तर हेच झालं. तुम्ही असा विचार का करताय रागिणी मॅडम? तेव्हा मात्र रागिणीला कळून चुकलेलं असतं की आपण गप्प बसलेलं बरं. तेव्हा लगेच भूमी बोलते, गुरुजी, पूजा संपन्न झाली आहे ना, मग मी जाऊ? तेव्हा लगेच गुरुजी बोलतात, एक मिनिट भूमी, अगं एवढं सगळं केलंस, आता थोडक्यासाठी कशाला पाठी फिरतेस? बाळा, कर ना जोडप्यानी पूजा. तेव्हा मात्र भूमी बोलते, गुरुजी तुम्ही म्हणाल तसं, आणि भूमी आकाशसोबत पूजा करते. इकडे पौर्णिमा मात्र रागिणीला म्हणत असते, शेवटी काय झालं आई? जे व्हायचं तेच झालं. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा या घरच्या कर्ती स्त्री तुम्ही नाही आहात. एक गोष्ट लक्षात ठेवा आई, भूमी सारखी पुढे पुढे करणारच, हिचाच बंदोबस्त केला पाहिजे. तेव्हा लगेच मोठ्यानी भूमी बोलते, पुरे. पौर्णिमा, काय कुजबूज चालले? एक गोष्ट लक्षात ठेवायची पौर्णिमा, कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला जिंकू देणार नाही. पौर्णिमा, तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही योग्य करताय, पण नाही, तुम्ही खूपच चुकीचं वागताय आणि तुमच्या या वागण्याला काहीच अर्थ नाही. तेव्हा लगेच रागिणी बोलते, भूमी तू हे काय बोलतेस? अगं भूमी, तू पूजेसाठी तयार नव्हतीस म्हणून मी स्वतः झाले, बाकी माझा हेतू असा काहीच नव्हता. तू उगाचच गैरसमज करून घेतेस. तेव्हा लगेच भूमी बोलते, गैरसमज? कसला गैरसमज आत्या? अहो, तुमच्यासारख्या बाईला तर मी चांगलंच ओळखून आहे, तुम्ही खूपच चुकीचं वागताय आत्या. तेव्हा लगेच रागिणी बोलते, भूमी बस झालं. खरं सांगायचं तर येता जाता तुझा माझ्यावरती विश्वास नसतोच, येता जाता तू माझा अपमान करत असतेसच, पण प्लीज स्वतःच्या मनाला विचार, तू किती चुकीचं वागतेस ती. भूमी, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा आता तू या घरात येणार नाहीस. तेव्हा आकाश मोठ्याने ओरडतो, पुरे आत्या, काय चाललंय तुझं? अगं जरा तरी विचार कर ना तुझ्या वागण्याचा. मुळात आत्या तू असं कसं काय वागू शकतेस? त्यावेळेला लगेच मोठ्याने रागिणी बोलते, आकाश, अरे मी खूप काही सहन केलं, मी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करते की नाही सांग ना. आकाश, तू तुझ्याच मनाला विचार, मी बदलते की नाही? तेव्हा आकाश बोलतो, हो आत्या, हो, तू बदलतेस, पण तू शांततेने घेशील की नाही? तेव्हा लगेच रागिणी बोलते, नाही आकाश, प्रत्येक वेळेला अपमान प्रत्येकाला सहन होतो असं नाही.
प्लीज आकाश तू समजून घे. तेव्हा लगेच आकाश बोलतो, काय समजून घेऊ तूच सांग. मला काहीच समजून घ्यायचं नाही, कारण मला कळून चुकलंय की तुम्हाला सगळ्यांना माझाच खोटेपणा वाटतो. त्यावेळेला लगेच आकाश बोलतो, पुरे भूमी आता हा विषय ताणू नकोस. तेव्हा भूमी बोलते, आकाश मी कोणताच विषय ताणत नाही. प्रत्येक वेळेला रागिणी पटवर्धन जसं वागते तसं मी सहन करते, पण रागिणी पटवर्धनचं वागणं तुला पटतं आकाश, मला नाही पटत. तेव्हा मात्र आकाश खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला रागिणी मोठ्याने बोलते, आकाश एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरीसुद्धा भूमी आता तुझ्यासोबत नाही राहत तर परपुरुषासोबत राहतीये, तरीसुद्धा तुझा तिच्यावरती विश्वास आहे. तेव्हा लगेच आकाश बोलतो, हो आहे, कारण भूमी माझा श्वास आहे, मी तिच्याशिवाय नाही राहू शकत. आणि माझा जगात कोणावरती एवढा विश्वास नाही तेवढा तिच्यावरती आहे. ती तिथे का राहते ते मी शोधून काढेनच, पण तिथे राहण्याला सुद्धा काहीतरी कारण असणार याची मला खात्री आहे. भूमी कधीच खोट्यासारखी वागणार नाही, यात सुद्धा ती माझंच भलं चिंतेत असणार, मला माहिती आहे. तेव्हा मात्र रागिणी मोठ्याने ओरडते, आकाश पुरे नको, त्या माणसांवरती एवढा विश्वास ठेवू नकोस आकाश, कारण कितीही काही झालं तरीसुद्धा तू चुकतोयस. आकाश प्लीज स्वतःच्या मनाला विचार, तू किती चुकीचं वागतोयस ते. त्यावेळेला आकाश बोलतो, आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही. एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे, ती म्हणजे तू कधीच दुसऱ्या गोष्टीचा विचारच करत नाहीस, आणि मला तर आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही. तेव्हा मात्र रागिणी आकाशला बोलते, शेवटची संधी आहे आकाश, या मुलीचा नाद सोड आणि स्वतःच्या आयुष्याकडे परत एकदा नव्याने बघ. तेव्हा लगेच आकाश बोलतो, नाही आत्या, मला काही नव्याने बघायची गरज नाही, सगळं संपल्यातच जमा आहे आणि मला ते कळून चुकलंय. मला एकच गोष्ट कळते, ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही. एक गोष्ट मात्र नक्की, कितीही काही झालं तरीसुद्धा भूमी खोटं बोलत नाही, या गोष्टीवरती माझा विश्वास आहे आणि कायम असणार. तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते. भूमी आकाशला म्हणते, आकाश तू माझ्यावरती विश्वास ठेवतोस हेच माझ्यासाठी खूप आहे. आकाश मी तुझा हा विश्वास कधीच धोक्यात आणणार नाही, प्लीज आकाश. तेव्हा मात्र आकाश बोलतो, भूमी मला पूर्णपणे खात्री आहे, एक ना एक दिवस तू मला सत्य परिस्थिती सांगशील आणि तेव्हा आपण पुन्हा एकदा एकत्र येऊ. मी नक्कीच तुझी वाट बघेन भूमी. तेव्हा भूमी आकाशकडे बघतच राहते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर रागिणीच्या नाकावर टिचून भूमी पुन्हा एकदा महाजनांच्या घरात कायमची राहायला येईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.